मित्रांनो हा बघा पँगॉंग सोलं जाताना मस्त बघा कसं आहे. ट्रेन देखो 35 वाह छान व्ह्यू आहे. मोठे मोठे दगड बापरे. ओके आपली हिमालयन सर्जा चढ कम ऑन सर्जा सर्जा कम ऑन सर्जा यू कॅन डू इट. खूप छान. थोडासा रूट आज तारीख आहे 9 जून 2024. आज आपला 14 दिवस आहे. 14 दिवस आहे आज. आज आपण सुमूरवर निघतोय. काल सियाचिन कंप्लीट केलं आपण, सियाचिन बेस कॅम्प, आणि आज आपण सुमूरवर निघतोय. इथं होमस्टे होतं आपलं आणि आपले 2 काका भेटले. दोन्ही काका डोंबिवलीचे होते. दोघं भाऊ आहेत. एकाचं 58 इयर आहे आणि एका काकाचं 53 इयर आहे. दोघंही डोंबिवलीवरून इथपर्यंत आले. ते खतरनाक येते दोघंही काका. सुपर इन्स्पिरेशन आहेत दोघंही आणि खूप छान आहेत. बोलायला पण छान आहेत. ओके मित्रांनो, आता आपली जर्नीची सुरुवात झालेली आहे. तर या जर्नीची सुरुवात आपण आपल्या दैवताच्या नावाने सुरुवात करूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, जय श्रीराम, जयकोट जयकोट, जय मल्हार. मस्त वाटते मित्रांनो. काय लोकेशन आहे बघा. सुमूर गाव आपण सोडलेलं आहे आणि आजची आपली जर्नी आहे 170 किलोमीटर फ्रॉम सुमूर टू पँगॉंग लेक. आता आपण कुठे थांबणार आहे अजून आपण डिसाईड नाही केलं आहे. बघू कुठे आपल्याला छान लोकेशन भेटते पँगॉंगच्या जवळ. आणि कालचा आपला खूप दिवस भारी होता. सियाचिन बेस कॅम्प आपण कवर केलं आणि खूप मजा आली. खूप छान जर्नी होती कालची आणि आजचा दिवस पण खूप सुंदर आहे. बघू आता पुढे आपल्याला काय चॅलेंजिंग रोड भेटतात बघायला. नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. मला तर खूप जर्नी आवडते. चला लोक आता आपण मित्राला कॅच करूया. मित्र पुढं गेला आहे आणि लोकेशन बघा. काय झाड आहेत बघा. अप्रतिम झाडं, अप्रतिम लोकेशन. मित्रांनो सुमूर गाव खूप सुंदर आणि खूप इम्पॉर्टंट गाव आहे. कारण 1971चे जे वार हिरो होते कल्नल चेवानिंगचेबार ह्यांचं गाव आहे. आणि काल आम्ही त्यांच्या इथं स्टॅच्यू बघितला होता. खूप सुंदर स्टॅच्यू होता. ओके मित्र दिसतो आपल्याला. बघू हे 2 रस्ते आहेत. कुठला रस्ता बघण्याचा बघू आपण डिसाईड करूया. आणि सुमूर गावामध्ये सगळे आर्मी पर्सन राहतात, रिटायर्ड असो आणि सर्वड असो. आणि काल आम्ही ज्या माणसाकडे राहिलो होतो होमस्टेमध्ये तेही मिलिटरी पर्सन होते. तर खूप छान एक्सपिरियन्स झाला त्यांच्याबरोबर. खूप सारे एक्सपिरियन्स शेअर केले. चला मित्रांनो भेटू पुढे. हाय जुले. किती मस्त मुलं आहेत बघा. आपल्याला बेव करतायत लहान लहान मुलं. खूप भारी वाटतंय मित्रांनो. सुंदर गाव, सुंदर मुलं, सुंदर लोकेशन, रस्ते एक नंबर. असं वाटतं की ड्राईव्ह करत राहावं. आणि असं म्हणतात की मंजिल की परवा क्या करना अगर रास्ते इतने अच्छे होतो. तर नक्की असंच वाटते मला आणि जे तुम्हालाही नक्की वाटत असेल हे बघताना. मित्रांनो राईट साईडला काय लिहिलं आहे, काश्मीर टू कन्याकुमारी भारत इज वन. येस इट इज ॲब्सोल्युटली ट्रू अँड ॲब्सोल्युट राईट. कारण ही काळ्या दगडावरची रेष आहे. हे कधी कोणी बोलू शकत नाही. आता इथं काहीतरी 1-2 रस्ते आलेत. राईटला जाऊया आपण. आजची जर्नी थोडी उशिराच चालू केली. आय थिंक 9:30 वाजले तेव्हा मी चालू केली. कारण आजचं अंतर थोडं कमी कापायचं आहे 170 किलोमीटर कालपेक्षा. कारण काल खूप जास्त अंतर कापलं होतं 293 किलोमीटर. चला पुढे भेटूया. काय चांगलं असेल पण दाखवतो.
मित्रांनो, लेफ्ट साईडला आपण जे डोंगर बघतो त्याच्या पलीकडे एक गालवन वार मेमोरियल आहे. गालवन वार मेमोरियल हे आपल्या वीर शहीद कर्नल संतोष बाबू आणि त्यांच्याबरोबर 20 सैनिक त्यांच्या बलिदानाचं प्रतीक आहे. कारण जून 15, 2020मध्ये क्लॅशेस झाले होते चायनाच्या पियाले आर्मीबरोबर. मित्रांनो, राईट साईडला आपला बोर्ड दिसतोय, इंदिरा कोल टू इंदिरा पॉईंट भारत इज वन. किती इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे मित्रांनो, इंदिरा आर्मी आपल्याला देते. आणि हे इन्फॉर्मेशन असं सांगते की इंदिरा कोल हे नॉर्थर्न मोस्ट पॉईंट इन द सियाचिन ग्लेशियर आहे, तर इंदिरा पॉईंट ही साऊथर्न मोस्ट पॉईंट इन अंदमान निकोबार आयलंड आहे, निकोबार डिस्ट्रिक्टमध्ये. तर विचार करा किती मोठं भारत आहे आपलं आणि किती इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आपल्याला आर्मी देते. आणि बॅक टू द पॉईंट, गालवन वार मेमोरियल हे कर्नल संतोष बाबू आणि त्यांच्या 20 सैनिक यांच्या शहादाला सलाम करतं. आणि कर्नल चेवा निंचेंबार यांचं ब्रिज पण तिथंच बांधलेला आहे, जो सासोमा सासेरला दोलबाई कोल्डी या नवीन रूटवर बांधण्यात आलेला आहे. मित्रांनो, राईट साईडला आपल्याला तेच नुब्रा व्हॅलीचे सँड ड्यून दिसत आहेत आणि तो मिल्खा सिंगचा रोड पण दिसतोय. ओके, नॉट डिटर. मिल्खा सिंगचा जो रोड पण दिसतोय, तिथून आपण गेलो होतो बिस्किटला तुर्तूरला गेलो होतो. आणि आता आपण जंक्शनला आलो आहे, जिकडून पँगॉंग सोला एक रस्ता निघतो आणि स्ट्रेट जातो खालसरच्या जंक्शनला. तिथे पेट्रोल पंप पण आहे. तर आता आपण पँगॉंग सोला निघतो आहे लेफ्ट साईडने आणि समोर आपल्या तिरीत विलेज दिसतं आहे, खूप सुंदर. आणि शोक रिवर आणि तो ब्रिज पण दिसतोय बघा आपल्याला, कारण आपण त्या ब्रिजने आलो होतो सियाचिन बेस कॅम्पला. मित्राची गाडी दिसते, खूप भारी बघा, काय लोकेशन आहे बघा मित्रांनो, सुंदर लोकेशन. थोडी गाडी थांबूया आणि लोकेशनचा नजारा आपण एन्जॉय करूया. नक्की तुम्हाला आवडेल हा नजारा. ओके मित्रांनो, समोर बघा आपल्या शोक रिवर दिसते आणि ते बघा ते डोंगर्स, तिकडून आपण आलो होतो काल आणि त्या रोडने आपण पुढे आलो होतो. आणि बघा इकडे आपल्याला हा जो रस्ता दिसतो हा लेवरून येतोय आणि ह्या ब्रिजने आपण इथे आलो होतो या जंक्शनला. आणि हे सगळं इन्फॉर्मेशन मला सांगायची होती. नक्की तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल. हा बघा आपला सर्जा किती भारी दिसतोय बघा. चला निघूया आता पुढे आपण. समोर आता आपल्या अंतर लवकर कापायचं आहे. मित्र दिसतोय आपल्याला, भेटू पुढे. मित्रांनो, हा बघा पँगॉंग सोला जाताना रस्ता बघा कसा आहे, पूर्णपणे सँड्यून्स रस्त्यावर आलेत. गाडी स्लिप मारते, हळूहळू फर्स्ट गिअरला टाकून पाय ठेवून गाडी जावं लागते. खूप खराब रस्ता आहे पँगॉंग सोला जाताना. सुमूनवरून पर्याय नाही, हाच एक रस्ता आता आपल्याला निवडायला लागणार आहे. टायरचे जिकडे मार्क्स आहेत त्या टायरमधून जायचं. त्या मोठ्या गाड्यांचं कसं असतं, 4 चाक आहेत ना, मग ते स्टेबल राहतात. आपल्या गाड्यांचं तसं नाही ना, आपल्या गाड्याची टायरची विथ पण कमी आहे आणि साईज पण छोटी आहे. त्यामुळे तर गाडीला आपल्याला हळूहळू होऊन यायचं आहे. मोठ्या गाड्यात गेल्या का त्यांच्या मागे पळायचं, ते सगळ्यात बेस्ट ऑप्शन्स आहे गाडी चालवायला. बघा आता ही गाडी जाते, तर जाऊ दे. तुम्ही जावा, तुमचा मान पहिला. आणि तुम्ही 4x4 वाले, आम्ही 2x2 वाले. हां, त्यामध्ये पण आपली हिमालयन आहे म्हणून थोडं बरं वाटते. पण पाठीला काय त्रास होत नाही, व्यवस्थित गाडी चालते. लो एंड टॉक चांगलं आहे आपल्या गाडीचं, पण भारी आपलं गाडीचं लो एंड टॉक. हे व्ह्यू घ्यायला थांबले सगळे युट्यूबवाले. संधी गाडी पण आहेत. झालं की बरं वाटतं, गरम लागलं बा. हा ठीक आहे रस्ता, एवढा चालतो आपल्याला. इतकं तर आपण केलंच आहे, यापेक्षा आपण बेकार केलं आपण. तर सँड्यून झालं की वाट लागते, कारण गाडीचे टायर ग्रीप पकडत नाही. तरी आपले 20 टायर आहे म्हणून बरं आहे, नवीन टाकले आपण, त्याचा उपयोग आता इकडे होतोय. मला आता गाडीचा व्हायब्रेशनचा आवाज येत असेल, कारण मला वायझर लावून गाडी चालवता येत नाही, जास्त वेळ त्रास होतो मला बाहेरची हवा आवडते. ओके, तुम्ही एन्जॉय करा जर्नी. तिकडचा व्ह्यू बघा किती छान दिसतो शोक रिवर.
आणि माउंटेन्स. पोचू आपण संध्याकाळपर्यंत, काही नाही आपलं, आरामशी आपलं हळूहळू आपलं जर्नी आपण कंटिन्यू करूया. चला कुठे भेटूया आता. वा वा रिझल्ट मस्त. लाईटीत तुला वेगळा वाटतोय, शोक रिव्हरच आहे. चला रोड चांगला दिसायला लागला आता, नशीब. ओके हे दमले विचारे. डबल सीट एवढं सगळं पॅक करून. वा वा भेटला तर भेटला असा रोड. काय ठीक आहे, नॉट बॅड. तो सर त्याच्यापेक्षा चांगलाच आहे. जाऊ हळू. सुंदर जागा आहे. वा चला थोडं गाडी पळूया. ॲक्शन आहे. वा 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 सुंदर. वा वजा तुझा. थांबू नको, मला पण थांबायचं ना. जाऊ दोन्ही बाजूला सँड ड्यून्स. याला चष्मा काढूया. त्या चष्मामुळे काही कळत पण नाही आपल्याला, दिसत पण नाही. चला ओके. हा रस्ता बघा, हा रस्ता जरा ठीक आहे आधीपेक्षा. त्याचा आवाज तर करणारच नव्हता. हवा फ्रेश आहे. ऑफरोड गाड्या असेल तर पळवता येतात, दुसऱ्या कुठल्या गाड्या असतात नाही पळवता येईल. जनके बसत कुठे. मित्रांनो हा रोड आपल्याला थोडाफार मिल्खा सिंग रूटसारखा वाटतोय. आणि गाड्या किती स्पीडने चालल्या बघा, एकमेकांना रेस लावत आहेत हे टुरिस्ट गाड्या. तर हा रोड थोडाफार मिल्खा सिंगसारखाच वाटतोय. जो शूटिंग झाली होती त्या रूटवर आपण काल बिस्किटला जाताना तो रोड बघितला होता खालसाच्या पुढे. हा पण रोड आता पूर्ण झाल्यावर तसाच वाटणार आहे. सुपर्ब. इथे गाड्या बघा, ऑफ रोडच्या गाड्या कशी धूर उडून चालत बघा. आणि काय नजारा आहे बघा इकडे, एक नंबर. उलटा बसण्याची फिलिंग लागली आहे. सँडविच पण आहे, पण सँडविचच्या बाजूला बसताय त्याला असं बनवून घ्या एक्सपिरियन्स घेण्यासाठी. फ्रीमध्ये घ्या, एक नंबर. ओके मित्रांनो, आता वाजले किती आहेत? आय थिंक आता वाजले आहेत समथिंग 12 वाजून. आपली घडे सांगा आपलं टायमिंग किती. ओके 12:15 झालेत. आणि आता हा ब्रिज चढणार आहे आपण. हा ब्रिज क्रॉस केला की आपण रोंगडू विलेज नाव आहे, तिकडे आपण जाणार. होप सो की रस्ता चांगला भेटू दे, थोडा तरी चांगला भेटू दे. आणि या रस्त्याने खूप त्रास दिला आहे. ओके ही शोक रिव्हर ही छान दिसते मला. वाव ग्रीन कलरचं पाणी आहे ना, प्लस सुंदर रिव्हर. शोक रिव्हर. त्याबरोबर ब्रिज पण किती सुंदर आहे मित्रांनो. आणि समोरचं लोकेशन बघा, काय रोड आहेत बघा, आणि काय डोंगर आहेत, काय कलर्स आहेत. समोर आपल्याला आता टार्मॅक रोड दिसतोय. ते रोंगडू विलेजच्या जवळच आहे टार्मॅक रोड. चला नको अंतर कापूया. आजची जर्नी खरंच खूप निवांत आहे, काही टेन्शन नाही आहे. आरामशी आम्ही ड्राईव्ह करतोय. मित्र पुढं गेला आहे, मी आपला आरामशी येतोय. त्याला बोललो तुझी जर्नी एन्जॉय कर, मी माझी जर्नी एन्जॉय करतो. आम्ही एकमेकांना सपोर्ट करत आम्ही हळूहळू गाडी ड्राईव्ह करतोय. खूप मजा येते. चला समोरचं लोकेशन तुम्ही एन्जॉय करा. टार्मॅक रोड दिसतोय मला. आणि रोंगडू विलेजचं आपल्याला फ्लॅग पण दिसतंय बघा समोर. सुंदर विलेज अशा ठिकाणी खूप भारी. आणि इकडे बाजूला राईट साईडला आपल्याला काही खाण्यासाठी पण टेंट दिसत आहेत, छोटंसं हॉटेल असेल. चला
हे कम्प्लीट रिव्हर बेडचं एरिया आहे बघा. लेफ्ट साईडला बघा कम्प्लीट रिव्हर बेडचं एरिया आहे. शोक रिव्हर जेव्हा खतरनाक फ्लो करते तेव्हा ती पूर्ण इथे फ्लो या रिव्हर बेडवर फ्लो करते. तर खूप भारी रिव्हर आहे. चला भेटू पुढे. मित्रांनो काय मस्त रोड बनवला आहे बघा या रिव्हर बेडवर. शोक रिव्हरच्या रिव्हर बेडवर किती सुंदर टारबॅकचा रोड आहे बघा. काय गाडी चालली आहे बघा. 160 आपण पण आता 70च्या स्पीडला आहे. गाडी एकदम मस्त पळवतो आहे आपण आता. चला मित्रांनो हा नजारा तुम्ही एन्जॉय करा. खूप भारी वाटतंय. मी पण एन्जॉय करतो. चला सुपर. कम्प्लीटली ऑफ रोड आहे. धाडधूड चालू आहे. दूर वा. अरे बाप रे. स्पॅम रोड इज बॅड. चला रोड आहे या रोडला नाही रोड आहे. आपल्याला ऑफ रोड करायची मजा आहे त्याने इकडे यावं. लगी मैं. अरे हे लोक मिळतात. हा कुठला रूट आहे. Okay, this is good. Oh, ऑफ-रोड आहे. एक नंबर. ओके मित्रांनो आता आपण अगम विला अँड कॅफे म्हणजे अगम गावाच्या एकदम जवळ पोचलेलो आहे. पाठी एकदम ऑफरोड होता. मजा आली आणि खूप बायकर्स आपल्याला दिसतात इकडे. तर हा खूप एक्स्ट्रीम टुरिस्ट लोकेशन आहे. लोक पँगॉंगला नक्की जातात जेव्हाही लडाखमध्ये आलं तर. कारण 3 इडियट पिक्चरच्या नंतर पँगॉंग
लेक खूप फेमस झालं होतं आणि खूप सारे बायकर्स दिसतात आपल्याला. आणि लेफ्ट साईडला बघा किती ट्रीज आहे, बघा किती झाडं आहेत आणि इथं कामं खूप जोरात चालू आहेत. JCBचं कामं वायडिंग करण्याचं चालू आहे रोडचं. आणि आता पुढे अगम विलेज आलं की तुम्हाला मी अजून इन्फॉर्मेशन देईल, कारण अगम विलेजच्या इथं एक जंक्शन आहे, तिकडे रस्ते डायव्हर्ट होतात 2 ठिकाणी. पुढे गेल्यावर तुम्हाला मी सांगतो. ओके मित्रांनो, समोर आपल्याला अगम विलेज दिसतंय आणि गाड्या पण खूप दिसत आहेत तिकडे पार्क केलेल्या. चला जवळ जाऊया, तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगतो मी नक्की काय इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे. ओके, इथे आय थिंक चेकपोस्ट आहे का हॉटेल आहे, आय थिंक हॉटेल आहे इकडे. यस, सगळे इथं थांबतात हॉटेलच्या इथे. ओके, आता हे ब्रिज आहे बघा समोर, सुंदर ब्रिज आहे छोटासा. हां, इकडे खूप टुरिस्ट प्लेस आहे अगम. आणि मेन आय थिंक हे जंक्शन आहे बघा. आता इथे आपल्याला जंक्शन, येस हेच इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगायची मला. मित्रांनो, अगम विलेजवरून 2 रूट डायव्हर्ट होतात. एक रूट जातो शक्तीला राईट साईडला आणि तो पुढे कारूला मिळतो. आणि तिथं वाडिया नावाचा खूप इम्पॉर्टंट पास आहे जो 17,400 फीटवर आहे आणि 5,300 मीटरवर आहे, जो 10 माउंटेन हायेस्ट पासामधला एक आहे. आणि समोर हिमागमध्ये काय येलं आहे, ओके, शोक आणि तुर्बुक आय थिंक 45 to 65 किलोमीटर आहे. ओके, हिमागमध्ये असं लिहिलं होतं की ड्रिंकिंग इज इंजुरियस टू हेल्थ युअर्स अँड अदर्स. आता आपण लेफ्ट साईडने ड्राईव्ह करतो आहे अगम विलेजच्या, जो जातो पँगॉंग सोला. चला अंतर कापूया. तुम्हाला इन्फॉर्मेशन नक्की आवडली असेल, काय असेल चांगला नजारा तुम्हाला मी दाखवत राहील. तोपर्यंत तुम्ही हा टार्मॅक रोड एन्जॉय करा. कितपर्यंत हा रोड भेटतो आपल्याला बघूया. मला तर वाटत नाही आहे पुढे जाऊन हा रस्ता थांबणार आहे किंवा हा टर्मॅक रोड चेंज होणार आहे ऑफ रोडमध्ये, कारण पँगॉंग सोच्या इथे जो रस्ता जातो तो इतका चांगला नाही आहे. आता बनतोच आहे, पण शोक रिव्हरमुळं नेहमी हा खराब होतो हा रस्ता. तर बघूया आता कितपर्यंत हा रस्ता भेटतो आपल्याला. चला तुम्ही एन्जॉय करा हा रस्ता अगम विलेजच्या बाजूने जाणारा. भेटू पुढे. रस्ता खराब आला म्हणून गाडी पळू नका, लक्षात ठेवा गाडीवर कंट्रोल असणं गरजेचं आहे. तुमचं कॉन्सर्न 45 60. सो दिस इज राईट रूट. दिल्लीच्या रूटला आपल्याला पानशा पण लढायचं आहे, तिथं पाठवून घ्यायचं आपल्याला. ओके, सो आगे बरोबर ब्युटिफुल रोड टार्मॅक रोड दिसणार आणि ऑफरोड व्यवस्थित ब्युटिफुल पूर्व काय दिसतं आपल्याला सगळं. ग्रीन कलर आहे या शुक्रीवरचा, सुंदर कलर आहे. सुंदर आहे कलर. ही रिव्हर आपण बघितली होती तुर्तुकपर्यंत, ती चालली होती पाकिस्तानला. खूप मोठी रिव्हर आहे. शोक रिव्हरचा उगम होतो रिमो ग्लेशियरवरून आणि रिमो ग्लेशियर हे खूपच एक्स्ट्रीम नॉर्थ साईडला आहे. आणि तुम्ही बघू शकता समोरचा रस्ता किती स्टीप आहे, कम्प्लिटली इन्क्लाइंड आहे आणि नॅरो पण आहे. आणि समोर बघा लेफ्ट साईडला आपल्याला शोक रिव्हर दिसते, खूपच ऑफ रोड आहे आणि व्हिडिओ एवढं जस्टिस करणार नाही आहे, पण खतरनाक इन्क्लाइंड आहे आणि स्टीप आहे, खतरनाक. खूप ऑफ रोड आहे. ऑफ रोडमध्ये हे पण आहे, सही आहे. खूपच खराब रोड आहे. दसकाची आठवण करून देतो बा रस्ता. हो
मस्त थोडं जंगलाची आठवण आली, बाकीचं काय नाही. छान. काहीच नो लिहून लागलं. ओके मित्रांनो, राईट साईडला आता आपल्या शोकीवर दिसते आणि समोर काहीतरी आय थिंक कॅन्टीन आहे का चेकपोस्ट आहे माहीत नाही, पण हिमांगचं दिसते मला. हे आय थिंक मिलिटरी कॅन्टीन असणार आहे. येस, इट इज अ मिलिटरी कॅन्टीन. चेकपोस्ट पाहू शकतो इकडे. चला, खूप सुंदर नजारा आहे. आता बीच पण भारी दिसत होता. आणि ओके, थँक्स, वी रिअली थँक्स टू यू BRO इंडिया मिलिटरी. खतरनाक रोड, खतरनाक रिव्हर, किती सुंदर दिसते बघा रिव्हर. चला, नजर एन्जॉय करा, भेटू पुढे. ओके मित्रांनो, काय राईट साईडला ऑन द एज स्लो फ्रेंड्स. येस, खूप इम्पॉर्टंट मेसेज आहे. काय नजारा आहे मित्रांनो, काय नजारा आहे. अरे बापरे, हा रस्ता कुठे आला आहे? एकदम डोंगराच्या मध्ये. खतरनाक काय लोकेशन आहे यार, काय निसर्गाने बनवलं आहे. आणि काय BROने हे रोड बनवले त्या दोन डोंगराच्या मधून. सुपर एक नंबर. काय नागमोडी वळण आहेत, एक नंबर. सुपर, खतरनाक. आता हा रस्ता कुठे बघा, किती सुंदर बघा. समोर आपल्याला स्नो कॅप माउंटेन दिसत आहेत, किती सुंदर आहेत बघा. चला मित्रांनो, आणि खाली आपल्याला गाडी दिसते आणि त्या मागे शोक रिव्हर परत आपल्याला भेटली बघा. आणि हे डोंगर बघा किती अप्रतिम आहेत. प्रत्येक नजारा, प्रत्येक टर्न्स आपल्याला नजारा बदलून देतात. सुंदर नजारे, सुंदर माउंटेन, डिफरंट कलर्स. एन्जॉय करा मित्रांनो, आणि नक्की इकडे या रूटवर नक्की तुम्ही आपल्या बाईकने, कारने ड्राईव्ह करा. तुम्हाला खरंच ही मोमेंट तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही. आणि कॅप्चर तर नक्की करा. मी नक्की कॅप्चर केला म्हणून मला तुम्हाला दाखवता येतं. बघा डोंगर बघा किती सुंदर आहे बघा. अप्रतिम नजारा, सुपर. परत बघा, परत एक टर्न आला. चला, भेटू पुढे. तुम्ही हा नजारा एन्जॉय करा. सुंदर रस्ता आहे. बस एक नंबर. काही बाईक्स लोक आमच्यावर चाललेत, काही बाईक्स लोक पाठी येत आहेत. सुंदर आहे शो. हिरवे छंद हिरवे छंद वाहत्या निर्जराचे. तले भाव बंद वळण वाटातल्या हिरवे छंद. सुंदर ब्रिज आहे तो. आय थिंक मला वाटतं 95 किलोमीटर उरलं असेल. 2 तास दाखवतोय आता. आपण बघू वगैरे. माउंटेन छान दिसत आहेत. रस्ते खराब आहेत, काय करणार. काही गोष्टी पाहिजे असेल तर थोडं त्रास सहन करावं लागेल.
शोक व्ह्यू किती छान वाटते बघा. Wow, 2050 SRT all will be better will be. Wow. प्रत्येक ठिकाण लडाखचं भारी आहे. वेळ काढून या खरं. इकडच्या लोकांची पण तुम्ही बोला भेटा, बरं वाटतं त्यांना. थंडीमध्ये तर हे पूर्णपणे तिथे पण जास्त थंडीमध्ये बर्फ असतो. ट्रेन बिलकुल 35. वा, छान व्ह्यू आहे, सुंदर. खूपच जवळ दुर्गुण देऊच्या पहिले दुर्गुण आलं की आपल्याला पुढे पॅंगॉन्ग दिसणार. दुर्गुण आता 30 किलोमीटर बाकी आहे. पोचलो होतो नो. रस्ता बघा, दिसतो का रस्ता किती छान आहे, एक नंबर रस्ता आहे. काय रस्ता आहे, एन्जॉय करा. मस्त मस्त रस्ता आहे, डुबू डुबू डुबू, एक नंबर रस्ता. मोठे मोठे दगड, अरे बापरे. ओके, आपली हिमालयन सर्जा चढ. कम ऑन सर्जा, सर्जा कम ऑन सर्जा, यू कॅन डू इट. खूप छान. बस थोडासा रूट राहिला अजून. सर्जा कम ऑन, लाव जोरात, दाखव लाव. यस, गुड बॉय सर्जा, एक नंबर. सही रस्ता आहे बाबा. ऑफ रोड करावं तर पॅंगॉंगला यावं, हे तर नक्की आहे बाबा. काय माहीत पॅंगॉंगच्या पुढे रस्ता कसा आहे ते पण माहीत नाही. असंच भेटलं की झालं आमचं काम मग आणलेपर्यंत. बस चला, चांगला रस्ता परत आला. थँक गॉड. मित्रांनो, शोक विलेजमध्ये आता आपण एंट्री मारलेली आहे. शोक विलेज आता फक्त 1 किलोमीटर उरलेलं आहे. आता आपण त्याच्या बाउंड्रीवर ड्राईव्ह करतो आहे शोक विलेजच्या.
आणि आता एंट्री केलेली आपण आणि समोर आपल्याला दिसतंय स्नो कॅप माउंटेन खूप सुंदर दिसतंय लांबून. आणि बरोबर शोक विलेचं नाव आपण बघू शकतो की शोक रिव्हरमुळं पडलेलं आहे आणि शोक रिव्हर बरोबर आपल्या लेफ्ट साईडला पॅरलला फ्लो करते. आता पुढे गेल्यावर शोक रिव्हर डायव्हर्शन घेणार आहे आणि ते डायव्हर्शनच्या बरोबर पॅरल एक रस्ता फ्लो करतो. त्याचं नाव आहे DSDBO दुर्बुक शोक दौलतबेग ओल्डी रोड. मी तुम्हाला काल पण सियाचीन बेस कॅम्पला जाताना या रोडबद्दल तुम्हाला माहिती दिली होती. आणि सासोमा सासरला दौलतबेग ओल्डी हा पण एक रूट तुमच्यावर सांगितला होता. हे दोन्ही रूट खूप महत्त्वाचे आहेत आणि हे कनेक्ट करतात देपचांग प्लेनला किंवा दौलतबेग ओल्डीला, विच इज द हायेस्ट एअरस्ट्रिप in India, which is used for transporting the military equipments. तर दौलतबेग ओल्डी हे खूप इम्पॉर्टंट चेकपोस्ट आहे आणि हे हा रोड इकडून फ्लो करतो DSDBO आणि त्याला SSN रोड पण बनतो, सब सेक्टर नॉर्थ रोड. आणि बघा तिकडे ब्रिज पण दिसतो बघा आपल्या लेफ्ट साईडला, तोच ब्रिज कनेक्ट करतो DSDBO रोडला SSN रोडला, जो 255 किलोमीटर आहे लेवरून. तो खूप इम्पॉर्टंट हा इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगायची होती मला, नक्की तुम्हाला आवडली असेल. पुढे अजून इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगेल मी जेव्हा डायव्हर्शनला पोहोचल्यावर. सुंदर असं शोक गाव, शोक विलेज माउंटेनच्या मध्ये भिडलेलं. JCB आली आहे, तिला साईड द्यावं, रिस्पेक्ट करायची, याशिवाय रोड बनवू शकत नाही. रिस्पेक्ट JCB अँड द वर्कर. ते अशा ठिकाणी काम करत आहे जिथे आपली हवा टाईट होते. त्यांचं रिस्पेक्ट करणं आपल्याला गरजेचं आहे. ते थोडे ट्विस्ट अँड टर्न्स आहेत, जास्त नाही आहेत, तर थोडे आहेत. छोटी टेकडी आहे. सुंदर एक नंबर दुर्गुण 16 किलोमीटर माउंटेन से तुम्ही नज़ारा घ्या. मित्रांनो, आता आपण डाऊन हिल करतोय, डिसेंड करतोय आय थिंक दुर्बुकला जाण्यासाठी. शोक रिव्हर आपण मागे सोडलेलं आहे आणि दगडं बघा, रस्त्यावर कम्प्लिटली दगडं खाली आलेले आहेत. तर लूज रॉक्सचे तिकडे सांभाळून ड्राईव्ह केले पाहिजे आणि खूप छान रस्ते आहेत. आता हळूहळू खाली आपण डाऊन हिल करतोय. ओके, समोर आपल्याला काहीतरी दिसतंय, एक शिलालेख दिसतोय, बघूया काय. ओके, या रोडमध्ये जे आर्मीचे ऑफिसर्स होते त्यांचं नाव दिलेलं आहे. त्याने या रोडसाठी त्यांनी इथे काम केलं आहे. पुढे पण एक दिसतंय आपल्याला, बघू थोडं खाली गेल्यावर. पण रस्ता बाकी सुंदर आहे आणि बाजूच्या माउंटेन्स बघा, खतरनाक एक नंबर. इथे पण आहे काहीतरी शिलालेख, इकडे पण सेम दिलं असणार. ऑफिस जे आर्मी ऑफिशियल असतील त्यांची इन्फॉर्मेशन इकडे दिलेली आहे. खूप भारी वाटतंय. चला पुढे निघूया. हळूहळू खाली आपल्याला डाऊनहिल करायची आहे, काही घाई करायची नाही. इंजिन ब्रेकिंगवर लक्ष द्यायचं, जास्त ब्रेक दाबायचं नाही. ओके, आता दुर्बुक एकदम जवळ आलेलं आहे. चला लवकर खाली उतरूया आणि बघू आता पुढे तो रोड दिसतोय का आपल्याला, DSDBO वाला. इथे इथे असे मध्ये मध्ये आपल्याला एक मंदिरं दिसतात बुद्धिस्ट फॉलोवर लोकांचे. जे बुद्धिस्ट असतात ते आपले बुद्धांना फॉलो करतात आणि त्यांचे हे छोटे छोटे प्रत्येक डोंगरावर आपल्याला मंदिरं किंवा फ्लॅग दिसतात. आणि जसं आपण आपल्या पुणेला जाताना, मुंबई टू पुणे जाताना बोरघाटामध्ये कसं शिमरुबाचं मंदिर आहे, तसंच इकडेही हे लोक बुद्धिस्ट लोक जेवढे आहेत ते बुद्धाला फॉलो करतात. आणि इकडे छोटे छोटे फ्लॅग किंवा त्यांचा स्टॅच्यू इकडे असतो रस्त्यामध्ये.
त्याने त्यांना ब्लेसिंग भेटते. चला आता हळू खाली कम्प्लिटली बघा स्टीप इन्क्लिनेशन आहे खाली आपण डिसेंड करतोय एकदम. रस्ता खाली पण दिसतोय बघा, एक रस्ता आहे खाली, तो कुठे चालला आहे माहीत नाही. चला लवकर अंतर कापूया. मित्रांनो खाली आपल्याला बघा एक रस्ता दिसतोय जो डायव्हर्शन करतोय मागे, आणि आय थिंक हाच रस्ता असणार आहे DSTBO. ओके आपल्याला बोर्ड वगैरे दिले, चांगला पास. ओके हायर द हिल स्ट्रॉंगर द व्हील. तर मित्रांनो हाच रोड जो आहे त्याला म्हणतात SSN रोड, सब सेक्टर नॉर्थ रोड किंवा DSTBO रोड. हा कनेक्ट करतो लेहवरून दौलत ओल्डी किंवा डेप्सम प्लेनला. खूप इम्पॉर्टंट हा रोड आहे, स्ट्रॅटेजिकली खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या इंडियासाठी, कारण हा डायरेक्टली 2 दिवसाचं वेळ 7 तासामध्ये आणतो. म्हणजे ड्युरेशन म्हणू शकतो आपण ट्रॅव्हलिंगचं कमी करतो. ब्रिज किती छान आहे बघा मित्रांनो, सुंदर असा ब्रिज. तर म्हणजे ड्युरेशन कमी होतं आणि लोक स्ट्रॅटेजिकली आपण त्या लोकेशनला पोहोचतो. इथं काहीतरी इन्फॉर्मेशन दिली आहे मित्रांनो. या शिलालेखावर असं दिलं आहे की या ब्रिजचं उद्घाटन डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंग यांनी 2021 केलेलं आहे. चला मित्रांनो असंच काहीतरी इन्फॉर्मेशन तुम्हाला मी चांगलं सांगत जाईल. भेटू पुढे. मित्रांनो अजून एक ब्रिज आलेला आहे मेटलचा. हे ब्रिज खूप इम्पॉर्टन्स आहे, जे रिव्हरला बायपास करतं. खूप सुंदर ब्रिज आहे बघा. चला फटाफट अंतर कापूया आणि दुर्गुंगला पोचायचं आहे आपल्याला. लोकेशन खूप छान आहे इकडे बघा. माउंटेन्सचे कलर्स बघा, डिफरंट टाइप्स ऑफ कलर्स ऑफ माउंटेन्स. जय बद्री विशाल फॅब 14. ओके दुर्बुंग तांस्ते पेंगोंग सो या रूटला आहे. लेफ्ट साईडला मिलिटरीचं कंटोनमेंट आहे, मिलिटरीची पोस्ट आहे. आणि बघा इथे आपल्याला ट्रक दिसतं आहे मिलिटरीचा, तो तिकडे चाललेला आहे. ओके आता दुर्बुंगच्या आधी हे खूप मोठं कंटोनमेंट आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे, कारण या ठिकाणी मेडिकल सप्लाय वॉट एव्हर स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टंट इज देअर. दिस मिलिटरी पोस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि DSTBO रूटसाठी हा आय थिंक हा चेकपोस्ट खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांना मेडिकल सप्लाय, त्यांना स्ट्रॅटेजिक सप्लायसाठी ही मिलिटरी कंटोनमेंट खूप हेल्प करते दौलत ओल्डी किंवा डेप्सम प्लेनला जाण्यासाठी. चला मित्रांनो मग हे तुम्ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्की आवडली असेल आणि बाकी नजारा खूप सुंदर आहे. काय असेल अजून चांगलं इन्फॉर्मेशन तुम्हाला मी सांगत जाईल. ओके मित्रांनो अजून काहीतरी दिसते 585 लेफ्ट साईडला दिसतंय आणि खूप भारी वाटतंय हे बघून. खूप सुंदर असं हे लोकेशन आहे आणि तेवढं स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट पण आहे. तर इथं मिलिटरीचं कंटोनमेंट असल्यामुळे आपल्याला काळजी पण घ्यायची की त्यांना त्रास होऊ नये, कारण ते आपल्यासाठी इथे बॉर्डरला सेफ करतायत, सिक्युअर करतायत. तर हे सगळे लक्षात ठेवावं. जवळपास पोहोचलो पेंगोंग सो 40 किलोमीटर आणि ते 5 किलोमीटर, चांगला 31 किलोमीटर, शक्ती सिटी 4 किलोमीटर, खारू 74, ले 109. दिस इज अ जंक्शन आय थिंक. कुठे हाया चुसूल तांस्ते पेंगोंग सो. हे आता आपण पेंगोंगच्या रोडला पोहोचलेलोच आहे. का रुकते? हॉटेल दत्तर बुक क्या रुकते ना? हाँ ईटी लग रहा है ना? क्या ही रुकते खाना खाते. चल
गाडी मारलं का? गाडी मारलं का? नहीं तो ऐसे उल्टा लगा, उल्टा लगा, ऐसे लगा, ऐसे लगा, निकालने में इजी हो जाएगा। बस लगा दे। ठीक है, ऐसे लगा दे, बेस्ट है। ओके मित्रांनो, आता आपण दुर्पूर रेस्टॉरंटमध्ये थोडंफार खाल्लं आणि आता आपण पुढे निघालो आहे तांगसे विलेजला, जिथे आपण आता पेट्रोल भरणार आहे। आय थिंक दिस इज अ इम्पॉर्टंट पेट्रोल पंप। ह्याच्या पुढे आपल्याला डायरेक्ट करूमध्ये पेट्रोल भेटणार। हा ब्रिज किती सुंदर दिसतोय बघा। आता सगळे म्हणतात की नेवमामध्ये पण पेट्रोल पंप आता चालू झालेला आहे, आता त्याचं काही सांगता येत नाही, तो लवकर बंद होऊन जातो। हे बघा दिसते आपल्या लेफ्ट साईडला पेट्रोल पंप। चला भरूया लोकल पेट्रोल पंप आणि निघूया पुढं पेंगॉंग सोला। थंडी आता थोडं वाढायला लागली आहे आणि मागे आपण जंक्शनला बघितलं होतं चांगला पास पण हा 10th हायेस्ट मोटरेबल पास पैकी एक आहे। खाडूल्यापेक्षा फक्त थोडासा उंच आहे चांगला पास। चला जाऊया लोक पेट्रोल पंपला। आणि हा पेट्रोल पंप पण आय थिंक खूप भारी आहे। हे बघा दिसते, हा पेट्रोल पंप पण खूप इम्पॉर्टंट पेट्रोल पंप आहे। ओके, हाय बाबा, पेट्रोल भेटणार इकडे तांगसेमध्ये, पेट्रोल भेटणार, नो टेन्शन। ओके भाई, कहाँ जा रहे हो? सब्सक्राइब है आपका? कहाँ जा रहे हो? एकदम सही, यही पैंगोंग ही। पैंगोंग जा रहे हैं? हाँ। और उसके बाद फिर हम वहाँ से हानले जाएंगे। हम भी वहीं जा रहे हैं, हल्ले जा रहे हैं। अच्छा। फिर उसके बाद उमलिंगला, उमलिंगला, फिर देन सोमोरिरी, ओके। एंड उसके बाद फिर वापस। चलो हम भी वही रूट पे अभी मिलते रहेंगे। आपका देखा मैंने, इसलिए मैंने पूछा। क्या नाम? संदीप शिंदे, अच्छा, कहाँ से? महाराष्ट्र। MH। और भी एक बंदा महाराष्ट्र से। क्या, कहाँ से? मुंबई से, मैं ठाणे से। अच्छा। और ये एक मेरा दोस्त है, गुजरात से आया। मैं देखा आपको, बोला कि हमारे पास गुजरात के 2 बंदे हैं। ऐसा है क्या? ओके। तो आप ऐसे ही निकले राइड पे, क्या कुछ प्लान? नहीं, ये प्रॉपर एक ग्रुप राइड करा रहा हूँ मैं। वाह, वही। So now started a company named Story on Roads, वाह, जिसके थ्रू आई एम आस्किंग माय फॉलोअर्स टू ट्रैवल विद मी। कांग्रेचुलेशन, बहुत अच्छा है, Thank you, बहुत अच्छा thank you है। और बढ़ते रहे आप, आपका सब्सक्राइबर और बढ़ते रहे, थैंक यू सो क्योंकि आपका वीडियो बहुत अच्छा है। मैंने सब वीडियो देखे आपके। और चलो मिलते हैं, टेक केयर, आगे मिलते रहेंगे। और कितना बढ़ सकता है देख, थोड़ा सा 850 कर दो, बस, थैंक यू। ओके मित्रांनो, आता आपण तांगसेवर पेट्रोल भरलेलं आहे 850 रुपयाचं। हा तांगसे विलेजला रोड जातो आणि आता आपण चाललो आहे पेंगॉंग लेकला, मार्सिमिकला। हा एक नवीन पास चालू झालेला आहे, बघूया आता पुढे कसं। 618 आलेत, पेट्रोल भरल्यामुळे गाडी फुल झाली आहे, नो टेन्शन आता। Api will always win because they never betray anyone, always help. पोपरान मित्रांनो, काय मस्त रस्ता आहे बघा मित्रांनो। आणि राईट साईडला बघतोय तांगसे विलेज। आता मागे आपण तांगसे पेट्रोल पंपला पेट्रोल भरलं होतं। तांगसे पेट्रोल पंप इट इज अ वर्ल्ड हायेस्ट अल्टिट्यूड पेट्रोल पंप, 12,933 फीटवर आहे। तर खूप भारी वाटते मित्रांनो या रोडवर ड्राईव्ह करताना। आणि काय लोकेशन आहे, थंडी वाढलेली आहे मित्रांनो, थंडी वाटते। आता थोडंसं असं एवढं जॅकेट घालून पण असं वाटायला लागलं आहे की थोडंसं क्लायमेट एकदम चेंज झालेलं आहे। चला अजून काही इन्फॉर्मेशन असेल तुम्हाला मी सांगत जाईल, तुम्ही हा नजारा एन्जॉय करा। भेटू पुढे। अरे मेरे पास है पैसा, रुक जा। किसका पैसा, कौन सा पैसा बेटा? ये वहाँ का सब सफाई किलो होता है। ओके, कितना कितना कितना? आदमी का 10 रुपए। 10 रुपये ना, ठीक है चलेगा, थैंक यू। चलो मित्रांनो, किती सुंदर रस्ता बनवला आहे बघा इतक्या खतरनाक क्लायमेटमध्ये। हा रस्ता 4 लेनचा वाटतोय मला। आणि इथे काय दिसतंय लेफ्ट साईडला,
ओके, इट इज अ कॅफेटेरिया. ओके, हे बघा, हे मिलिटरीचं कॅफेटेरिया आहे. खूप सुंदर कॅफेटेरिया आहे. मग थांबायचं असेल तर थांबू शकतो इकडे. तर विचार करा, खूप अशा एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये हा रोड बनवला आहे आणि एवढा टर्मॅकचा रोड आहे, 2 लेनचा रूट आहे, सुपर. आणि राईट साईडला तुम्ही बघतायत ग्रीन टॉपलँड दिसतोय, ग्रीन ग्रासलँड दिसतंय. आता थोडी इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगतो मी मित्रांनो. हा जो एरिया आहे पँगॉन्ग सोचा, सोकर लेक किंवा सोमोरिरी, हा चांगतांग रिजनमध्ये मोडतो किंवा चांगतांग प्लॅटोमध्ये मोडतो. आणि हा एरिया कम्प्लिटली चांगलांग वाईल्डलाईफ सँच्युरीमध्ये येतो. इथे आपल्याला खूप सारे असे ॲनिमल्स दिसतील जे इकडेच फक्त भेटतील आपल्याला बघायला. आणि खूप सुंदर आहे हा एरिया चांगतांग. आणि पुढे चुमातांग पण दिसणार आपल्याला, ते आपल्याला आय थिंक हानले साईडला भेटेल. तर ही सगळी इन्फॉर्मेशन आहे. आणि हा ग्रासलँड खूप मोठं आहे बघा इकडे राईट साईडला. इथे आपल्याला घोडे पण भेटू शकतात, वाईल्ड हॉर्सेस किंवा वाईल्ड रॅबिट. चला, इन्फॉर्मेशन तुम्हाला मी असंच सांगत जाईल तिथपर्यंत. हा तुम्ही लोकेशन किती सुंदर आहे बघा, तुम्ही एन्जॉय करा. काय असेल चांगलं इन्फॉर्मेशन परत तुम्हाला सांगत जाईल. आय थिंक इथे बोर्ड दिसतो आपल्याला. काय दिलं आहे बोर्डवर, बघूया आपण काय दिलं आहे बोर्डवर. लुकिंग रेटिंग मान 35, चुसूल 70 आणि सो गटसालू ही 90 किलोमीटर. हे सगळी इन्फॉर्मेशन आहे. चला भेटू पुढे, तुम्ही हा नजारा एन्जॉय करा. मित्रांनो, फर्स्ट ग्लिम्से ऑफ पँगॉन्ग सो लेक. एक नंबर आपल्याला समोर दिसतं आहे द वर्ल्ड हायेस्ट सॉल्ट वॉटर लेक पँगॉन्ग सो, जो 4250 मीटर म्हणजे 13900 फीटवर आहे. समोर आपल्याला एकदम थोडंसं दृश्य ते दिसते. आता जवळ गेल्यावर आपल्याला कळेल की हा लेक किती सुंदर आहे. ब्ल्यू कलरचं दिसतं आपल्याला, कम्प्लिटली स्कायचं रिफ्लेक्शन. चला पुढे आता हा रस्ता आपण कापूया. लवकर डाऊन चाललो आहे आपण. तिथपर्यंत तुम्ही हा लेकचा नजारा एन्जॉय करा. हळूहळू आपण आता खाली डिसेंड करतोय. खूप सुंदर लेक आहे. टी व्हीत फक्त बघितलं होतं 3 इडियटमध्ये, आज आपण फर्स्ट टाईम बघतोय समोरून. इट्स अ ड्रीम कम ट्रू. लाईफ टाईम काहीतरी आपण इकडे आलं पाहिजे लाईफ टाईममध्ये. फॅमिलीबरोबर या, एकटे या, कसंही या, पण या. रस्ता एवढा सुंदर आहे की आपल्याला म्हणतो ना ड्रायव्हिंग करताना काही वाटत नाही, पण थंडी आहे. थंडी खरंच इकडे आहे. चला भेटू पुढे. काय इन्फॉर्मेशन असेल तुम्हाला मी सांगत जाईल. मित्रांनो, ते पोबरांग आहे विलेज आणि ते आहे पँगॉन्ग लेक. चला लोक जाऊया पुढे. बरोबर बघतो आपली. आता पँगॉन्ग लेकचं एकदम जवळून बसून जातोय. ते चायनाचा ऑक्युपन्सी आहे. डोंगरच्या पलीकडे चायना आहे. पृथ्वी चक्र पण आहे. वाव, ते कार्बन कॉन्फ्लिक्टमुळे एन्व्हायरमेंट खूप जास्त झालेलं आहे. बघू शकत चायनाने एवढे रोड बनवले. येस, व्हॉट ए ब्युटिफुल थिंग आय हॅव सीन. जय हिंद, भारत माता की जय. सुंदर नेचर इज ॲश्युरन्स ऑफ मॉर्निंग. खूप सुंदर आपलं इंडियन फ्लॅग आहे. बॉम्बे सॅपर. मित्रांनो, बॉम्बे सॅपरचं बोट दिसतंय. हे लुकुंग गावामध्ये ह्यांचं बेस आहे बॉम्बे सॅपरचं. बॉम्बे सॅपर हे खूप जुनी सिपॉई मिटणी आहे किंवा बटालियन आहे जी ब्रिटिश काळामध्ये ते स्थापना झाली. आणि ह्यांचं मेन आफ्टर मराठा लाईट इन्फंट्रीचं बटालियनच्या नंतर ह्यांची स्थापना झाली बॉम्बे सॅपरचं. आणि ह्यांचं मेन काम आहे की जितकेही बोट्स आहेत किंवा जितकेही रिव्हरचे ब्रिजेस आहेत ह्यांचं काम हे मेंटेनन्सचं काम आणि यांना बनवण्याचं काम बॉम्बे सॅपर्स करतं. टेक्निकल्स जे पण लागतात बोट बनवण्यासाठी किंवा बोटचे काही इक्विपमेंट्स ह्याचं सगळं काम
बॉम्बे सेपर्स करता आणि ह्यांची मेन ब्रांच आहे पुणेमध्ये. ह्याचं मेन सेंटर आहे पुणेमध्ये बॉम्बे सेपर्सचं. तर ही इन्फॉर्मेशन मला सांगायची होती. आणि हे लुकुंग गाव आहे, ते सुंदर गाव आहे. आणि लुकुंगवरूनच एक रस्ता जातो जो मार्सिबिकला जातो, जो अजून एक 10th माउंटेन हाय पासमधला एक आहे. तर आज आपण किती पास बघितले बघा, वारीला पास बघितला, चांगला पास बघितला आणि मार्सिबिकला पण बघितला. हे बघितलं नाही म्हणजे आपण ऐकलं त्याच्याबद्दल. तर हे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगायची. तिथपर्यंत तुम्ही हा पँगॉन्ग सोचा नजारा एन्जॉय करा. क्लिअर ब्ल्यू कलरचं आपल्याला पँगॉन्ग सो दिसतंय, सुंदर. आणि स्काय बघा, ढगाने माखलेलं आहे थोडंसं आणि ब्ल्यू दिसतंय. चला एन्जॉय करा हा नजारा, मी पण एन्जॉय करतो. मित्रांनो, इथेच 3 इडियट्सची शूटिंग झाली होती आणि तो जो सीन होता 3 इडियटमधला तो इकडे शूट केला होता. खालती आपल्याला लेफ्ट साईडला दिसतंय पँगॉन्ग सोच्या बाजूला. मित्रांनो, आपण आता समोर बघतोय पँगॉन्ग सोचा आपल्याला कम्प्लिटली व्ह्यू दिसतोय. आणि तुम्ही समोर बघताय की पँगॉन्ग सो किती लांबपर्यंत पसरलेलं आहे. आणि इंडियामध्ये आय थिंक इट इज 40% लेक आपल्याकडे, बाकीचं 50% चायनाकडे आणि 10% डिस्प्यूट एरिया आहे. तर हे सगळं पँगॉन्ग सोचं इन्फॉर्मेशन आहे. 10% आपला डिस्प्यूट एरिया आहे चायना आणि इंडियामध्ये. आणि पँगॉन्ग सो हे खूप इम्पॉर्टंट स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे. कारण ह्याच्या मागे कम्प्लिटली तुम्ही बघू शकता पुढे गेला चुसूचा एरिया लागतो. तिथे चुसूज वॉर झालं होतं 1962मध्ये. आणि तिथे आपल्याला खूप हानी झाली होती. पुढे गेल्यावर तुम्हाला मी तिथे गेल्यावर इन्फॉर्मेशन सांगेल चुसूला गेल्यावर. मित्रांनो, वेलकम टू वर्ल्ड हायेस्ट सॉल्ट वॉटर लेक इन द वर्ल्ड. पँगॉन्ग सोची हाईट आहे समथिंग 13,900 फीट आणि 4,250 मीटर इतकी हाईट आहे पँगॉन्ग सोची. आणि विचार करा, इट इज अ वर्ल्ड हायेस्ट सॉल्ट वॉटर लेक इन द वर्ल्ड. तर ही इन्फॉर्मेशन नक्की तुम्हाला आवडली असेल. हा नजारा बघा, मित्र थांबलेला आहे बाजूला लेफ्ट साईडला. हा नजारा बघा, किती ब्ल्यू कलरचं आपल्याला पँगॉन्ग सो दिसतंय. इट इज अ रिअली अ मेस्मरायझिंग आणि अनबिलिव्हेबल व्ह्यू आय एम सीइंग नाव. राईट साईडला आपल्याला स्नो कॅप माउंटेन दिसतंय आणि लेफ्ट साईडला पँगॉन्ग सो लेक दिसतंय आपल्याला. हा नजारा नक्की तुम्ही एन्जॉय करा. असा नजारा तुम्हाला परत कधी भेटणार नाही बघायला. तुम्हाला इकडेच यावं लागणार हा नजारा बघायला. तर पुढे स्पॅगमिंग नावाचं विलेज येईल, ते आलं की तुम्हाला मी दाखवतो. मित्रांनो, स्पॅगमिंग विलेज 0 किलोमीटर. स्पॅगमिंग विलेज समोर दिसते आपल्याला. स्पॅगमिंग विलेजमध्ये पण तुम्ही स्टे करू शकतात. लुकुंग विलेजमध्ये पण तुम्ही स्टे होऊ शकता जे मागे गेलं. आणि पुढे मान आणि मेरा किनारे. तर आमचा प्लॅन चालला आहे, आम्ही मानमध्ये थांबणार आहे. पुढे गेल्यावर मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगेल मानबद्दल, आम्ही कुठे स्टे केलं आहे आणि कुठे काय नजारा आहे बघायला मानमध्ये, तुम्हाला मी नक्की दाखवेल. चला मित्रांनो, मग पुढे तुम्ही हा स्पॅगमिंग विलेज एन्जॉय करा. खूप सुंदर विलेज आहे हे पण. बरोबर पँगॉन्ग सोच्या बाजूला वसलेलं हे गाव आहे, खूप सुंदर, अप्रतिम. चला भेटू पुढे. हा नजारा तुम्ही एन्जॉय करत राहा या विलेजचा. ओके मित्रांनो, बघा मी आज कुठे आलो दाखवतो तुम्हाला. पँगॉन्ग सो लेक दिसते का, किती सुंदर आहे आता. पूर्ण दाखवतो पाणी कसं वरती मला दिसते स्नो कॅप माउंटेन्स. थंडी खूप इकडे, जे हवा सुटली आहे, बाकी छान वाटतं इकडे जरा. आता आम्ही 6:30 इकडे आलो. आम्ही घर पण घेतलं होमस्टे, कामस्टे नावाचं होमस्टे.
आणि छान भेटला आम्हाला, बजेटमध्ये भेटला आम्हाला. बाय. जरा बघा सुंदर. हा सगळा तुम्हाला बँकॉक सोचा तुम्हाला पँगॉंग सो लेकचा तुम्हाला मी व्ह्यू दाखवतोय. किती छान दिसतंय बघा पँगॉंग लेक. पँगॉंग सो, पँगॉंग हे नाव आहे आणि सो म्हणजे लेक. ते बघा ते जे दिसतं तुम्हाला ते डार्क कलरचे जे आहे डोंगर ते आपल्यामध्ये, आणि त्याच्या मागे जे डोंगर आहेत ना ते आय थिंक चायनामध्ये, कन्फर्म नाही आहे सांगतो तुम्हाला. आणि हे पूर्ण बघा, हे पूर्ण तुम्हाला तिकडे दिसतंय बघा, ते दिसतंय. वाव, किती सुंदर आहे. एक नंबर. सूर्य मावळतोय बघा, त्या बर्फाच्या डोंगराच्या मागे सूर्य मावळतोय. ओके, आता हे लाटा आपल्याला जसे किरायाला भेटत आहेत तसंच आपला आज दिवस संपतोय. उद्या आपल्याला हानलेला जायचं आहे. आज 14 दिवस आहे माझं घरून निघून, आणि आपण आता इथं पोचलेलो आहे पँगॉंगला. खूप मजा आली आतापर्यंत काहीच त्रास झाला नाही. खूप छान दिवस गेले. 27 चालू केलं आणि आज तारीख आहे 9 तारीख. चला एंड करूया आपण. आता